तुम्ही जर बघितलं तर या तालुक्याचा विकास ज्या पद्धतीने होतोय, चांगला स्ट्रोक मिड विकेट मध्ये बॉल उडवलाय आणि ओव्हर नंबर 1 बाद 68 5व्या ओव्हरला सुरुवात आहे. परत एकदा विकेट. अभि पुंडे मात्र सुपर हिट आणि 6 धाब्यांचं परत एकदा प्रॉफिट. चेंडू देखील खूप दूरवर फेकून दिला. लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तुम्ही जर अभि पुंडे यांच्या स्लॉटमध्ये बॉल दिले, अभि पुंडेच्या रडारमध्ये जर बॉल दिले तर बॉल तुम्हाला बाहेरूनच आणावे लागतील. हे पहिल्या 2 चेंडूंमध्ये त्यांना दाखवलं. धाव फलकावर धावा 74. पुनरागमन करावं लागेल. प्रत्येक खेळाडूला कमबॅक करावं लागेल. इथे धावा जरी आल्या असल्या पलटवार करावा लागेल. हल्ला जरी झाला असला प्रतिहल्ला तुम्हाला करावा लागणार आहे आणि तो प्रयत्न राहुलला करावाच लागेल. कमबॅक कसा असावा तर अक्षय खन्नासारखा असा वयाच्या 50व्या वर्षी सुद्धा कमबॅक करता आलं पाहिजे आणि तसं कमबॅक आता गोलंदाजाने ते करावं लागेल. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 12 आल्यात. पाहूयात काय करतंय. ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर कट. अजून एक लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक मनमोहक फटका, दर्शनीय फटका. बॉल सीमारेषा क्लिअर करतोय. यावेळेस देखील येतोय चौकार. 2 बॉल बाकी आहेत. किती धावा बनवल्या जात आहेत. परत एकदा विकेट. यावेळेस देखील एक तगडा प्रहार. अभि पुंडेने चेंडूवर केलाय आघात आणि चेंडूला पाठवलंय सरळ, मला वाटतं मक्याच्या शेतात. जे अभि पुंडे ढोकरी टीम का वो शेर है, वो डरने वाला नहीं, वो दहाडने वाला शेर है. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्या वाघाची दहाड आपल्याला बघायला मिळाली. मित्रांनो, धावा झाल्या तब्बल 86. परत एकदा शेवटही गोड केलाय. केला इशारा जाता जाता पत्रे बजाव षटकार. आणि इकडे पहिला डावही संपतोय. तब्बल 92 धावा झाल्या आणि या मॅचला जिंकण्यासाठी 93 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलं. कौतुक करावं लागेल सागर गोंदके यांचं देखील. 44 त्यांनीही बनवल्या.